लक्षात घ्या, गॉडफादर हा तुम्हाला आयता कुणी आणून देत नाही. अरे मला माहिती आहे की तुमच्या आजोबांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठं काम केलंय, तुमच्या वडिलांनी पण सहकारामध्ये खूप मोठं काम केलंय, मला माहिती आहे की तुम्ही पुण्यामध्ये जॉब करताय, पण मला असं वाटतं की तुम्ही आता इकडे आलं पाहिजे आणि तुम्ही आमच्याकडे. असं कोणी नाही. जितका तुमचा चांगला वारसा ना, तर तुम्हाला आधी कापण्याचे प्रयत्न सुरू होतात. आणि म्हणून तुम्हाला गॉडफादर हा नसेल तर तयार करावा लागेल आणि करावाच लागेल. आणि हे सत्य आहे. आहे का आपल्याला गॉडफादर? आहे, पण तो योग्य आहे का, हा एक दुसरा भाग आहे. गॉडफादर चुकला की राजकारणातली दिशा चुकली. गॉडफादर हे एक जहाज आहे. जसं छोटीशी नौका, नाव, बोट आणि जहाज याच्यामध्ये फरक आहे ना. गॉडफादर हे एक जहाज आहे. या जहाजामध्ये बसेपर्यंत संघ, एकदा बसलं त्यामध्ये की हा कुठल्या कुठं तुम्हाला बेडा पार, समुद्र पार होऊ शकतो, असं ती गॉडफादरची ताकद असते. तसं गॉडफादर हा आपल्याला तयार करावा लागेल. सर्वात पहिल्यांदा गॉडफादरची अचूक आणि योग्य निवड तुम्हाला करावी लागेल. महत्वाचं काय की तुमच्या कार्यक्षेत्रावर ज्या व्यक्तीचा, ज्या नेत्याचा प्रभाव आहे तो तुमचा गॉडफादर. म्हणून तुम्ही ज्याला तुमचा गॉडफादर म्हणून निवडलाय तो खरंच तुमचा, त्या गॉडफादरचा तुमच्या कार्यक्षेत्रावरती प्रभाव आहे का. नंबर 2, भावनिकता आणि नातेसंबंधांना महत्त्व न देता. म्हणजे आपण काय करतो की एखाद्या राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली किंवा त्याचं पाईकत्व यासाठी स्वीकारतो की तो आपल्या कुठल्या तरी नात्यातला असतो, जातीतला असतो किंवा धर्मातला असतो, म्हणून मी त्याचा, तो माझ्या आत्याच्या, दिराच्या, मेहुण्याचा आमचं रिलेशन लागतं, म्हणून मला कसं त्यांना सोडता येत नाही. असं नाही चालत. राजकारणामध्ये वास्तविकतेला महत्त्व द्यावं लागतं, भावनिकतेला महत्त्व देता येत नाही. ओके.